मामांची कीर्ती ऐकून आदमापूरचे इनामदार श्री शंकरराव मल्हारराव भोसले हे आपली समस्या घेऊन आले, कारण त्यांचा एकुलता एक मुलगा आजारी होता. कोण, कुठले, कशासाठी आला ही विचारपूस झाली आणि ते मामांचं दर्शन घेऊन बाजूला बसले. मामांनी आपण ओढत असलेली बिडी त्यांना ओढण्यास दिली. त्यांना पहिल्याच झुरक्यात ठसका लागला. मामांनी टिचकी वाजवली व त्यांना म्हणाले, तुझं काम होत नाही, तू जा आता. आणि 4-5 दिवसाच्या नंतरच त्यांचा मुलगा वारला. ते खूप दुःखात होते. मामांच्या मागे ते सदा लागत की आम्हाला मुलगा कधी देणार. मामांनी एके दिवशी त्यांना विचारलं की मी तुला ज्या दिवशी हाक मारीन त्या दिवशी मला हाताला धरून घरी घेऊन जाशील का. इनामदारांनी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता मामांना होकार दिला. सकाळच्या परी मरगुबाईच्या मंदिरासमोरून मामा इनामदाराच्या घराच्या समोर आले व तिथे हाक दिली, हाक मारली, शंकर, अरे शंकर, शंकरराव, अशी हाक त्यांच्या पत्नीने ऐकली व ते थेट स्नानघराकडे धावत गेल्या. कारण इनामदार आंघोळ करत होते. त्यांनी आंघोळ अर्धी सुलली व ते आले. अक्कासाहेबांनी आरती पेटवली. त्या दोघांनी मामांना ओवाळून त्यांना घरात घेऊन गेले. या घटनेच्या नंतर मामा आणखीन एकदा गावात येताना पाहिले इनामदारांनी. ही वार्ता आपल्या पत्नीस देण्यासाठी घरात जाताच मामांनी इथून पळ काढला व ते सुताराच्या मागच्या दरवाजाने मागच्या गल्लीत लाकडाच्या उंडक्यावर जाऊन बसले. शंकरराव मामांना शोधत शोधत तिथे पोहोचले. मामा म्हणाले, ये शंकरराव, इथे बस. पुढल्या वर्षापर्यंत जर तुला मुलगा झाला नाही तर बाया धनगर जगात नाव नाही सांगणार. या गोष्टीला हे झाड आणि हा रस्ता हाय साक्षीला. पुढे मामांनी इनामदारांकडे रस्त्यालगतची 2 ओपे जमीन अंदाजे 2 एकर मागितली व श्री शंकरराव मल्हारराव भोसले यांनी मामांना सहकुशीने ती जमीन भेट म्हणून दिली आणि मामांनी तीच जमीन आपल्या समाधीसाठी निवडली. त्या जागेचं आज सोनं होऊन गेलेलं आहे. आधी आदमापूर होतं, आज श्री क्षेत्र आदमापूर झाले आहे. बोला जय बाळू मामा.